राजकोट किल्ल्यावरील पुतळा प्रकरण असो किंवा आजचा ठाकरे राणे राडा असो, याबाबत भाजप नेते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. नागपूर विमानतळावर पोहोचताच 3 महत्त्वाचे अपडेट सांगितले. नौदलानं चौकशी समिती तयार केली, ती टीम पाहणी करून गेली आहे. त्यांच्या अहवालात सर्व गोष्टी स्पष्ट होतील असंही त्यांनी सांगितलं. तिथे महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच प्रत्येक गोष्टीला निवडणुकीच्या चष्म्यातून पाहू नका असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं. जाता जाता नारायण राणेंची पाठराखण सुद्धा त्यांनी केली. निश्चितपणे ही घटना आपल्या सर्वांकरता कमीपणा आणणारी घटना आहे, अतिशय दुःखद घटना आहे. पण त्याच वेळी अशा प्रकारची घटना झाल्यानंतर एकतर त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे, कोण दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे. या तिन्ही गोष्टींकडे आता त्याची कारवाई चाललेली आहे. नेव्हीने ही गोष्ट गांभीर्याने घेतली असल्यामुळे नेव्हीने चौकशी समिती तयार केली, टीम तयार केली. ती टीम त्या ठिकाणी येऊन गेली आहे. त्यामुळे नेव्ही या संदर्भात चौकशी करून उचित कारवाई करेल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करेल. घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती किंवा काय त्याच्यामध्ये चुका राहिल्यात या संदर्भातला तो रिपोर्ट त्या ठिकाणी असेल. ऑलरेडी PWD विभागाने एक पोलीस कंप्लेंट केलेली आहे, FIR केलेला आहे. त्यामुळे त्यात जे सिव्हिलियन्स असतील त्यांच्यावर नेव्हीच्या रिपोर्टनंतर पोलीस विभाग देखील कारवाई करेल. त्यामुळे सगळ्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे. आणि दुसरं, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत. राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळा कोसळल्याबद्दल महायुतीच्या नेत्यांनीही वेळोवेळी खंत व्यक्त केली आहे. आज लातूरमध्ये अजित पवारांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत जनतेची माफी मागितली. अशी चूक पुन्हा होऊ देणार नाही अशी ग्वाही सुद्धा दिली. तसंच उद्या सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मूक आंदोलन देखील करण्यात येणार आहे. इकडे मुंबईत महाविकास आघाडीच्या टीकेला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर दिलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची भूमिका राजकीय गिधाडासारखी आहे अशी टीका शेलारांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला. त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील. उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी, याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो. ही ऋणपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. जी दुर्घटना, जो अपघात घडला त्याची कारण मीमांसा, कारण काही असो, सरकार काही सांगो, जनतेच्या भावना या सर्वाच्या पेक्षा वर आहेत. आणि म्हणून सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी माफी मागतो. ज्या पद्धतीच्या सामान्य नागरिकांच्या भावना आहेत यावर माफी मागणं ही आवश्यकता आहे. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून राज्यातील वातावरण अस्वस्थ असताना एक अतिशय संयमित प्रतिक्रिया आली, ती मनोज जरांगे यांच्याकडून. या घटनेवरून आम्ही राजकारण करणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली. मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोटला जाणार आहेत. जिथे ही घटना घडली त्या परिसराची ते पाहणी करणार आहेत. छत्रपती शिवरायात आम्हाला राजकारण करायचं नाही. ते शत्रू फडणवीस साहेब दुश्मन आहेत शिवरायांचे, हे असं आम्ही नाही म्हणणार. कारण ते आम्ही राजकारण नाही करणार. ते शत्रू नसतीलही, दुश्मन नाहीत. पण एक मात्र खरं आहे, त्यांनी याची सखोल चौकशी करून त्याला जेलमध्ये कायमचं टाकलं पाहिजे. कारण आम्ही राजकारण नाही करणार. कोणी त्यांना शत्रू म्हणलं म्हणजे आम्ही म्हणावं
असं नाही, जो तो ज्याचा त्याचा बोलण्याचा भाग असतो. आम्हाला कशात राजकारण करायचं नाही. राजकोटमधील घटनेमुळे देशभरातील शिवप्रेमी प्रचंड दुखावले गेलेत. कोट्यावधी रुपयांचा खर्च करून निकृष्ट दर्जाचे पुतळे उभारण्यापेक्षा महाराजांच्या गडकिल्ल्यांची संवर्धन करा असं आवाहन शिवव्याख्याते दुर्ग भ्रमंतीकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी केले. सरकारला आवाहन करतेवेळी त्यांना अश्रू अनावर झाले. पुतळे ही प्रेरणा देण्यासाठी निश्चितपणे आवश्यक असतात, पण ते उत्कृष्ट दर्जाचे पाहिजेत, क्वालिटेटिव्ह पाहिजेत. प्रत्येक वेळा जीवघेण्या प्रसंगातनं ज्यांनी वाचवलं आहे ते महाराजांचे सवंगडी साथीदार म्हणजे गडकोट आणि किल्ले. खरं सांगू, महाराजांच्या बाबतीतले सर्व आठवणी या गडकोटांच्या तटाबुरुजांनी बघितल्यात, त्या भिंतींनी बघितल्यात. काय होतं की आम्ही जुळलेलो आहेत, आम्ही किल्ल्यावरती सहज कधी जात नाही. गडकोट ती माती आम्हाला संवाद साधायला लागते की पदस्पर्श झाला आहे, छत्रपतींचा या ठिकाणी पाऊल पडले आणि तो चिरा निखळला ना एखाद्या वेळेस, तर आम्हाला दुसऱ्या वर्षी गेल्यानंतर हळहळ होतं, यातना होतात. कारण जीवापाड आम्ही या गोष्टीकडे बघत असतो. आम्ही सहज किल्ले कधी फिरत नाही. कुठलाही गडकोट आम्हाला दगड माती संवाद करायला लागते जेव्हा आपण भक्तीनं तिथं जातो. त्यामुळं गडकोटांचं वैभव संपन्न म्हणजे या गडकोटांनी कोणेकीकाळी या राष्ट्राचं संरक्षण केलं. ज्या तोफांनी गरिमांच्या चिंधड्या उडवल्या त्या तोफा आज शेवटच्या घटका मोजतायत ना, तिथं वाटतं की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे का. मला असं वाटतं की हे वैभव संपन्न जे राष्ट्र हे किल्ले जपले पाहिजेत. याच्यापेक्षा माझं काही म्हणणं नाही आणि सरकारला माझी नम्र विनंती आहे की किल्ले जपा. छत्रपतींचा पुतळा कोसळल्यापासून महाराष्ट्रात जे सुरू आहे त्यामुळे सामान्य शिवप्रेमी अस्वस्थ असणं, उद्विग्न असणं, रागात असणं साहजिक आहे. तशीच भावना सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमध्येही उमटली आहे का पाहूयात. जाऊयात आपल्या मीडिया सेंटरवर आणि परत एकदा आपला आजचा प्रश्न बघूयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण होतंय असं वाटतं का? काय म्हणणं आहे नेटकरींचं बघूया. पहिली प्रतिक्रिया एक्सवरून डॉक्टर संजय कांबळे. थोर पुरुषांच्या प्रतिमा उभारताना सरकारनं जबाबदारीनं लक्ष देणे गरजेचे आहे. एक्सवरूनच विजय. ही घटना अतिशय निंदाजनक आहे, पण महाविकास आघाडी पक्ष तत्परतेनं मिळेल ती संधी घेऊन वाईट राजकारण करत आहे. यूट्यूबवरून सचिन भांगरे. भ्रष्टाचारामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. यूट्यूबवरूनच दिलीप पवार. विरोधक आणि राज्यकर्ते दोघेही राजकारण करतायत. यूट्यूबवरूनच सोहेल मौलवी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पण लोकसभेआधी राजकारण करता यावे यासाठीच घाईघाईत केले होते. यूट्यूबवरूनच सुरेश कावर. ज्या प्रकारे स्मारकाच्या अनावरणासाठी सत्ताधाऱ्यांनी राजकारण केले तसंच आता स्मारक कोसळल्यामुळे राजकारण होणारच. यूट्यूबवरून बाळकृष्ण पोकळे. राजकारण होते की नाही ते सांगता येणार नाही, परंतु सत्ताधारी लोक प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत. पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरून विजय काळे यांची. एकापाठोपाठ बांधकामं कोसळत आहेत म्हणजे भ्रष्टाचार किती मुरलाय हे लक्षात येते. ब्रिटिश सरकारने बांधलेले पूल 100 वर्ष होऊन गेले तरी आजही सुस्थितीत आहेत. फेसबुकवरून सचिन देशमुख. गेल्या 60-65 वर्षांपासून उभारलेले पुतळे आजही जसेच्या तसे आहेत आणि कालचा पुतळा आज कोसळतोच कसा, यात निश्चितच भ्रष्टाचार झालेला आहे. इंस्टाग्रामवरून अनिता कोकळी. इथे प्रत्येकच विषयावर राजकारण होत असते. पुढची प्रतिक्रिया परत एकदा इंस्टाग्रामवरून रमेश कांगणे.
महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा घसरला आहे, हेच यावरून दिसून येते. महाराजांच्या पुतळ्याविषयी तरी राजकारण करू नये. आजच्या किल्ल्यावर घडलेल्या राड्यानंतर आम्ही जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो पाहूयात. पोल सेंटरवर परत एकदा आजचा प्रश्न बघूयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण होतंय असं वाटतं का? एकूण 74,000 मतं युट्यूबवर. 82% होय म्हटलंय, 18% नाही. इंस्टाग्रामवर 3,000 मतं. सत्तावन्न 57% म्हटलंय होय, 43% नाही. फेसबुकवर 1,000 मत. सत्तावन्न 57% होय म्हटलंय, 43% नाही. बघूया एक्सचा कौल. 48% होय म्हटलंय, 52% नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकारणासाठी उपयोग होणं नवीन नाहीये. तो करणारे आजही अनेक आहेत. या सगळ्यांना महाराजांच्या विचाराशी फार काही घेणं देणं असेल यावर कोणीही सुज्ञ व्यक्ती विश्वास ठेवणार नाही. राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळणं ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. त्यावरून फक्त राजकारण साधायचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी एकच सांगणं आहे आणि ते सांगण्यासाठी मी समर्थ रामदासांच्या प्रसिद्ध वाक्यांचा आधार घेते. महाराजांचं जगणं, वागणं, विचार करणं कसं होतं हे सांगतानाच शिवरायांचे रूप, शिवरायांचा प्रताप आठवतानाच महाराजांच्या कोणत्या गोष्टी आठवायला हव्यात हे समर्थांनी सांगितलंय. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.